बरोबर ना. एक बाईक ड्रायव्हर आणि दोघं. एक बाई ड्रायव्हर दोघं. नंबर सांग बाईकचा. 4809. 4809. दादा ही फेरी आठवडाभर चालू असते ना? रेग्युलर आता कंटिन्यू चालू. पाणी कमी झालं ना ते 1-2 फेरी बंद असतात. थँक्यू दादा. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण आलेलो आहोत विरारमधल्या फेरीमध्ये. ही फेरी आत्ताच सुरू झाली आहे आणि ही फेरी आपल्याला विरारपासून जलसारला घेऊन जाते. तिथूनच आपण सफाळ्याला जाणार आहोत. चला मी तुम्हाला आता ही फेरी दाखवते. आज सॅटर्डे 26 एप्रिल आहे आणि आज गर्दी खूप कमी आहे. चला आता आपण या बोटीच्या डेकवर जाऊया. हॅलो. हॅलो. ही आहे या फेरीची स्टेअरिंग केबिन. ही फेरी सकाळी किती वाजता सुरू होते आणि रात्री किती वाजता बंद होते? आम्ही तर ही फेरी सकाळी विरारवरून 7:30 चालू होते आणि सकाळीला रात्री 10:10 लास्ट फेरी आहे. हे आमच्याकडे सध्या अवेलेबल एकच फेरी आहे. जर क्राऊड जास्त वाढलं तर आम्ही 2 फेऱ्या चालू करू. या फेरीची कॅपॅसिटी आहे एका वेळेला 20 ते 25 फोर व्हीलर नेऊ शकतो आपण आणि 15 ते 20 टू व्हीलर नेऊ शकतो. दादा, इथून जलसारला पोचायला किती वेळ लागतो? इथून पोचायला विरारवरून सफाळ्याला पोहोचत 10 मिनिटं लागतात. 10 मिनिटामध्ये पोहोचून जातो. किती वेळेच्या गॅप नंतर ही फेरी गॅपचं आहे ना, म्हणजे टाइम टेबल आहे प्रत्येक फेरीला. 7:30च्या नंतर इथून फेरी 7:30ला सुद्धा इथून लगेच 7:45. लगेच इथून 8:15ला आता फेरी चालू होईल. लगेच इथून 8:30 15 मिनिटाचा किंवा अर्धा तासाचा गॅप. कमी वेळेत सफाळ्याला जायचं असेल तर तुम्ही या फेरीचा वापर करू शकता. तुम्हाला खूप मजा पण येईल. मी आसाममध्ये ब्रह्मपुत्रा रिव्हरमधल्या फेरीमध्ये फिरली होती आणि अजून गेटवेच्या फेरीमध्ये फिरली होती आणि आता इथे या फेरीमध्ये या फेरीमुळे येथील लोकांना फार मदत होणार आहे. त्यांचा वेळही वाचेल
आणि येथील पर्यटनालाही या फेरीमुळे फार मदत होणार आहे। फर्स्ट टाइम सफाळा साईडला येते। चला आता आपण तिथे जाऊन काही गावातली भाजी मिळते का बघूया। मंदिर आहे वाटतं हे समोर तलाव आहे ना, ट्रेल आहे ना, तो तिथे मंदिर आहे तलावाच्या बाजूला। गाव काय आपण सफाळा जेटीला पोहोचलो आहोत। आता आपण पोहोचलो 7 मिनिटात पालघरला। बिचारी मम्मी कधीपासून शूट करते। इथे खूप मोठ्या प्रमाणात कोलंबी फार्मिंग करतात। आता आपण पोहोचलोय सफाळा स्टेशनला, पण हे फाटक बंद आहे म्हणून आपण ओव्हरब्रिजने जाणार आहोत। हे आहे सफाळा मार्केट। आम्ही सकाळी विरारहून 8:30च्या फेरीने आलो होतो आणि आता परतीला या 10:30च्या फेरीने आम्ही जाणार आहोत। जर आपण बाय रोड विरार टू सफाळ्याला गेलो तर आपल्याला 1 ते 1.5 तास लागतो, पण जर आपण या फेरीचा वापर केला तर आपण
अवघ्या 10 ते 15 मिनिटात विरार टू सफाळा पोहोचू शकतो. खूप मस्त वाटलं आणि कमी वेळात आपण विरार टू सफाळा येऊ शकतो. आता आपण परत विरारच्या जेटीला आलेलो आहोत. मोठ्या जेटीच्या बाजूलाच ही एक छोटी जेटी आहे आणि इथे पण तुम्ही येऊन साईट सीन करू शकता.